सडक-अर्जुनी नगरपंचायतीने आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. यात पर्यावरण रक्षणासाठी आणि पाण्याचा योग्य वापर करून जल संवर्धनाचा संकल्प घेण्यात आला. या कार्यक्रमात मुख्य प्रशासकीय अधिकारी युगलकुमार दडेमल, नगराध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, सभापती आनंद अग्रवाल आणि इतर नगरसेवक तसेच कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमात सर्वांनी मिळून झाडे लावली आणि पाण्याची बचत कशी करावी याबाबत जागरूकता निर्माण केली. एक झाड एक जीवन आणि पाण्याचा थेंब थेंब वाचवा अशी घोषवाक्य येथे देण्यात आली. मित्रांनो, पर्यावरण हा आपल्या सर्वांचा विषय आहे. तुम्हीही तुमच्या परिसरात एक झाड लावा, पाण्याचा काटकसरीने वापर करा आणि आपल्या पृथ्वीला हिरवेगार ठेवण्यासाठी हातभार लावा असे नगरपंचायत सडक-अर्जुनीच्या वतीने सांगण्यात आले. शपथ घेतो की मी भारताचा सुजाण नागरिक या नात्याने शपथ घेतो की स्वच्छ, सुंदर, सुजलाम भारत घडविण्यास नेहमी कटिबद्ध राहील. लोकांना माहित व्हावं, जागृती व्हावी, लोकांनी झाडं लावावं आणि त्याच्यापासून आपल्याला पर्यावरणाला वाव मिळावा हाच हेतू आहे. त्यामुळे सर्व ग्रामवासियांनी सुद्धा आपल्या घरासमोर एक झाड लावावं आणि त्या दृष्टीनं नगरपंचायतने सुद्धा जागृती करून प्रत्येकाला एक एक झाड द्यावं अशी माझी. पर्यावरण दिवस हा नगरपंचायतच्या मार्फत कशा पद्धतीनं साजरा केला, तर ह्या विषयावर आपण काय जागरूक झाले पाहिजे लोक, ह्या विषयावर काय मार्गदर्शन कराल? आज 5 जून जागतिक पर्यावरण दिवस या निमित्ताने नगरपंचायत सडक-अर्जुनी परिसरामध्ये आणि विशेषतः नगरपंचायतच्या परिसरामध्ये सर्व नगरसेवक, सभापती, उपाध्यक्ष हे सगळे मिळून आणि नगरपंचायतचे सर्व कर्मचारी हे सगळे मिळून आज एक जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर वृक्षारोपण म्हटलं तर आजची जी समस्या आहे ते पाण्याची जी समस्या आहे किंवा दिवसेंदिवस जी समस्या येतात त्याच्यामुळे बरेचसे वृक्षतोड वगैरे हे सुरू झालेले आहे आणि झाडांची संख्या फार कमी होत आहे. या दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकाने हा प्रत्येक आपली जबाबदारी समजून प्रत्येकाने एका झाडाची निर्मिती केली पाहिजे, झाड लावले पाहिजे आणि त्याला जोपासलं पाहिजे. त्याच्यामुळे झाड मोठा होतोय आणि झाड मोठा झाल्याच्या नंतर तो आपला सावली प्रदान करतो. फळझाड असेल तर तो सावली प्रदानच्या सोबत फळही देतो आहे. निसर्गाला याचा त्याचा प्रभाव पडतो आहे आणि जर झाडाचा जास्तीत जास्त प्रभाव असला तर त्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढू शकतो किंवा पाणी येऊ शकतो आहे. अशा दृष्टिकोनातून त्याची जोपासना केली पाहिजे. आज प्रत्येक नागरिक प्रत्येकाने एक आपली जबाबदारी समजल्या पाहिजे. त्या 1 लोटा पाणी कमीत कमी एका झाडाला आपण घातलं पाहिजे. कुलारमध्ये आपण दररोज 3-4 बालट्या पाणी घालतो आहे तर त्या संबंधाने प्रत्येक नागरिकांनी जर आपली जबाबदारी समजली तर 1 लोटा पाणी आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. त्याच्यामुळे पर्यावरणाला याचा झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे आणि आपण तो पर्यावरणासाठी आपण ऑक्सिजन आपल्या मनुष्याला मिळावा, सर्वांना ऑक्सिजन मिळावा यासाठी आपण झाडे जगवतो आणि पाण्याची बचत व्हावी यासाठी आपण नगरामध्ये आपण एक झाड एक मनुष्य म्हणून लावत असतो. तर त्याचा पर्यावरण आपण समोर आपल्या भविष्यामध्ये आपल्या मुलांना बाळांना समोर परिवर्तन होईल यासाठी आपण हा उज्ज्वल भविष्य आपल्या मुलाबाळांसाठी आपण पर्यावरण दिवस संभाव्य उपक्रम नगरपंचायत सडक-अर्जुनी या अंतर्गत कशा पद्धतीनं आपण उपक्रम राबवाल तर याविषयी सांगा. सर्वप्रथम जागतिक पर्यावरण दिनाच्या नगरपंचायत सडक-अर्जुनी मार्फत सर्वांना शुभेच्छा. आज 5 जून
जागतिक पर्यावरण दिन या निमित्ताने आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम माननीय अध्यक्ष तेजराम किशन मडावी साहेब, उपनगराध्यक्ष मॅडम, माननीय सभापती आणि सर्व नगरसेवक, माननीय सर्व नगरसेवक, कर्मचारी आणि गावकरी बंधू यांच्या सहभागातून आम्ही हा उपक्रम राबवला आहे. यामध्ये आमचा उद्देश नगरातील ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वार्डामध्ये आम्ही हे वृक्षारोपणाचे काम आयोजित केले आहे. पण याची सुरुवात आम्ही नगरपंचायतच्या क्षेत्रातून केलेली आहे आणि ह्या नगरपंचायत क्षेत्रातून आम्ही जे वृक्षारोपणाची लागवड केली आहे त्यामध्ये पण आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचं झाड निश्चित करून देऊ आणि त्याच्यामध्ये त्यांची जिम्मेदारी करू की त्याचं संगोपनाची जिम्मेदारी त्याच्यावर असेल. परत ज्या ज्या प्रभागामध्ये आपण लावू त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू की ज्या ज्या कुटुंबाच्या घराच्या जवळ जे वृक्षारोपण केले जाईल त्यांना संगोपन करण्यासाठी परावृत्त करू आणि त्याचे जे वृक्षारोपण लावतोय त्याचे काय फायदे आहेत ते प्रत्येकांना आपण समजावून सांगू. आणि नगरातील पाण्याची कमतरता बघता, उन्हाळ्याच्या बघता झाडांची वृक्षवाढ करणे हे नक्कीच गरजेचे आहे. तर त्यामुळे आपण याच्या पुढे हे उपक्रम राबवत राहू असं नगरपंचायतीकडून आपण